नशीब आहे कुणाष्ट. न्यायचं तर काय नाही, पण सुखानं जगायचं म्हणलं तरी अडचणी महाग अडचणी, अडचणी महाग अडचणी. अजून पैसा द्यायचा मुलकाचा दवाखान्यात, गुण नाही मान नाही, त्रास जीवाला, येणं जाणं आदळ आपट. अक्षरशः सकाळी नको वाटत मला, बेकार वाटत होतं. मनात तर अनेक वाईट विचार यायच्यात. न रडता मनानं डोळ्यातनं पाणी यायचं. लेकरं दोन माझ्या पुढे उभं राहायची. वाटायचं ह्या दुखण्यानं ह्या आजारानं जर मला काय झालं तर माझ्या दोन लेकराला कोण बघायचं, माझ्या लेकरांचं कसं व्हायचं. हे अनेक विचार बहिरीचे नाहीत का अनेक विचार मनात यायला लागले. डॉक्टरांनी अजून जास्तच भ्या घातलं. त्यामुळं असं पोटात गोळा फिरल्यागत व्हायचं. हातात माझ्या ही काय आहे माहिती आहे तुम्हाला. आपण आज करू उद्या करू चाल ढकल करत राहतो. आपल्या कामाचं व्याप आपल्या महाग असतं. अनेक अडचणी आपल्या महाग असते त्या आपण दुर्लक्ष करत राहतो. त्याच्याकडे लक्ष देणं न देणं, चाल ढकल करत राहणं, किंवा तिथे अंगलट येतं. तसंच माझ्या अंगलट आलं. खरंच जेव्हाच्या तेव्हा माणसानं बघितलं ना काहीच होत नाही माणूस म्हणतं, पण हे चुकीच आहे. जे नशिबात आहे ते होल्याशिवाय राहत नाही. विधीचं विधान चुकत नाही. आपण काय पण करा, उगा माणूस म्हणतं वेळेला बघितलं नाही, वेळेला बघितलं असतं तरी झालं नसतं, वेळेत केलं असतं तर सगळं नीट झालं असतं. सगळं खोटं आहे. तर आज लयच त्रास व्हायला लागला म्हणून शिना मनक्याच बघा हे केलं. नसतं केलं तर बरं झालं असतं आता वाटायला लागलंय. आजपर्यंत केलं नाही म्हणून शिना टेन्शन होतं, आणि आता केलंय म्हणून टेन्शन आहे. कशाचं टेन्शन आहे तर सांगितलं एक जी मनकाय का नाही ती पूर्णपणे असा वरच्याकडेच हे झालं म्हणून सांगितलं. आणि जेव्हापासून मला सांगितलंय तेव्हापासून तर पायाखाची जमीन अशी सरकून गेल्यागत झाली. त्यांचं म्हणण्यात एकच येतंय की पुढच्या भविष्यात तुम्हाला पट्टा किंवा मानाला पुढं त्रास, पुढं असं जाऊन असा त्रास होईल. वजेची कामं करू नका, वज उचलू नका, लय काम करू नका, रानात जाऊ नका, वैरण आणू नका, पाणी भरू नका, काहीच करू नका. मग काम कोणी करायची? परपंच कोणी करायचा हटायचा? असं काय करायचं आलं ही नशिबाला असला रोग जीवाला काय म्हणते ते नाही तसं लागला. आता पप्पा म्हणते ते काय खरं नसतं, त्याच्यावर दुर्लक्ष कर, टेन्शन घेऊ नको. पण जे काय आपल्याला होणारा त्रास आहे ते रोजच आहे, ती काय बंद नाही. किती औषध घेतली, किती काय काय केलं, पण त्याचा काय फरक पडला नाही. हाय ती वेदना चालूच आहे त्या. आता शिकी एक म्हणजे माणूस तेवढा फोटो काढलाय, बाकी मनक्याचा इथला खालचा तीन करायचे ते त्याचं काय अजून काढलं नाही. तर बघा ही असं केलंय. हा जी मनका आहे वरल्याकडचा इथं ते पूर्णपणे असा झालाय, पूर्णपणे सरकला. आयुष्य बेकार आहे हो. कशाची काळजी तर करायची. लेकरांना काय म्हणते ते तसं आपण आधार द्यायचा, लेकरांना काय तर करायचं. तरी जीवाला असला आजार बसायचं नाही एका वेळेला, म्हणजे उशीरपर्यंत एका जागेला बसायचं पण नाही. खरं इतका त्रास होतो ना मला या मणक्याचा, भयंकर त्रास होतोय. पण त्या त्रासावर काय म्हणते ते तसं न लक्ष देता मी तशीच चालढकल करत राहत होती, तशीच काम समधी करत राहत होती. जेव्हापासून लेकरांनी सांगितले ना तेव्हापासून तू का काळजी करते, मी समज करतो, तुला धुतो, भांडी घासतो, सगळं काय करतो. धुणं भांडी काय मी माझी मी बसून करेन. पण आधार देणारी लेकरं इतकी भारी येते ना माझ्या नशिबाला. मी म्हणते जे तुम्ही खचते ना तिथे लेकरं मला आधार देते. खचून मग म्हणते आम्ही आहे प्रयत्न. मी त्याला म्हणलं जर उद्या एका जागेला बसली तर मला कोण बघायचं. रडायला लागला मागायची. म्हणलं मग मी तसं म्हणून नको, मी हाय की दादू आहे, तू का काळजी करते, आम्ही हाय तुला. आता काय मी ती 3 एक्सरे काढणार नाही. का काढणार नाही, मला ह्या एक्सरेनं इतका त्रास दिलाय ना भयंकर.
ती अजून पुढे जाऊन शिना काय सांगते काय माहिती, त्यापेक्षा करायचं नाही. आयुर्वेदिक औषध घेत राहायचं, पण काय करायचं नाही. उगं ती झुरणी लागोस तर ती न केलं बरं. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत लेकरांसाठी झटक करत राहायचं. तर मसाला जर करत राहिली बसली तर 3-3, 4-4 तास एका जागनं उठता येत नाही. त्यामुळे डॉक्टरचं म्हणण्यात येतंय की भरपूर असा त्रास होतोय. तुम्ही लय वाकणीचं काम असेल, लय उशीर एका जागेला बसणं असेल, टाळा. टाळाटाळ करा. चित्रपणला नका. आता लेकरांची शाळा चालू झाली, मग याय झाली ती त्यांना तर वजी गवत आणावं लागणार आहे. ती शान हाय, वैरण हाय, पाणी हाय, पेंड हाय, रानातली काम आहे ती, आणि काय काय नसतंय. भरपूर असं रानातली वस्ती म्हणल्यावर भरपूर असं काम राहतं. कोण करायचं? डॉक्टरांनी म्हणलं म्हणून शिना आपल्याला बसून चालतंय का? आपली परिस्थिती अशी नाजूक, बसून चालतंय का सांगा? खरंच देव काय करतो माहिती, सुखानं जगूच देत नाही. खरंच सुखानं जगू देत नाही. असं काय सुख आलं का नाही, त्याच्या मोहर असा मोठा लाट धोंडा ठेवतो. त्या धोंड्याच्या पुढे ती निघलाच नाही पाहिजे माणूस, असं करतोय. आपण म्हणतो आपल्या जीवनात असा का त्रास देतोय देव, पण प्रत्येकाच्या जीवनात काय ना काय देवानं वाढून ठेवलेलं आहे. आणि ते वाढलेलंच काढता काढता माणूस शेवटचा श्वासापर्यंत काढताय, पण ती ताटातलं काही निघत नाही. कसलं नशीब आहे कोणाष्ट. न्यायचं तर काय नाही, पण सुखानं जगायचं म्हणलं तरी अडचणी महाग अडचणी, अडचणी महाग अडचणी. अजून पैसा द्यायचा मुलकाचा दवाखान्यात, गुण नाही, मान नाही, त्रास जीवाला, येणं जाणं, आदळ आपट. अक्षरशः सकाळी नको वाटत मला, बेकार वाटत होतं. मनात तर अनेक वाईट वाईट विचार यायच्यात. न रडता मनानं डोळ्यातनं पाणी यायचं. लेकरं 2 माझ्या पुढे उभं राहायची. वाटायचं ह्या दुखण्यानं, ह्या आजारानं जर मला काय झालं तर माझ्या 2 लेकराला कोण बघायचं, माझ्या लेकरांचं कसं व्हायचं. हे अनेक विचार बहिरीचे नाहीत का, अनेक विचार मनात यायला लागले. डॉक्टरांनी अजून जास्तच भ्या घातलं. त्यामुळं असं पोटात गोळा फिरल्यागत व्हायचं. काय करू काय कळलं नाही. कुठं जाऊ, कुठे गेल्यानंतर हे त्रास कमी होईल किंवा पूर्णपणे सुजले, पूर्णपणे असा गोळा आल्यागत झालं. इकडं का इकडं मानकुट करायला. या कामामुळे जर असं होत असलं तर किती अवघड आहे. मग माणसानं काय करायचंच नाही का, एका जागेला बसून राहायला चालतंय का? लेकर माझ्या लेकरांना त्यांच्या पायावर मला उभं करायचं. त्यामुळे त्यांच्या आईला किती पण त्रास होऊ द्या, थांबणार नाही, करत राहणार ह्यांच्यासाठी. आणि जण म्हणते की काय आहे तुझ्यापाशी, तुझं घर असलं की असलं ऐकून तर इतकं माझं डोकं असं बहियतय का नाही, विचार करून करून चक्कर लागत होतय. इतकी आपलीच असते ती घर पाडणारी, लांबची नसते. त्यामुळं जेवढी आपल्या जवळची असते ना, तेवढ्यांना आपल्यापासून लांब केलेलं लय चांगलं आहे. अजिबात जवळ करायचं नाही, परकी लय 10 पटीनं चांगली, लय म्हणजे लय चांगली. ज्यांना आपण आपण म्हणतो ना, काय होतंय त्याचं. त्यामुळं शाळा ध्यान देऊन शिक, स्वतःच्या पायावर उभा राहावा. नाहीतर पुढं जाऊन जसं माझं हाल झालं तर तसं तुमचं होते. कामानं कामानं माझं शरीराचं वाटोळ झाले ना, तसं तुमचं होईल. त्यामुळं मी वरडून तुम्हाला रोज सांगते, तुम्ही शाळा शिका, तुम्ही ध्यान द्या, शाळेत जावा.